नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, असं म्हटलेलंच आहे, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. हे असं आपण म्हणत असतोच आणि ते खरंच आहे. कारण आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. त्यामुळे आई ही आपली प्रथम परमेश्वर आहे. आईचं रूप म्हणजे परमेश्वरचंच रूप आहे. म्हणजे परमेश्वर आईच्या रूपात असतो असंच आपण म्हणतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीने प्रथम कोणताही कार्यक्रम असो त्या मातृदेवाय नमः असं म्हणतो आपण. या आईला आईची आपण पूजा करतो, हे खरं आहे. आता आई आपली इतकी काळजी घेते लहानपणी, आपल्याला 9 महिने आपल्या गर्भामध्ये आपल्याला वाढवत असते. त्यानंतरही आपण अगदी शाळेत जाईपर्यंत आई आपली खूप काळजी घेते. आपण आजारी असलो की आपल्या उशाशी आई बसून राहत असते. प्रत्येक आई अशा आजारी मुलाच्या उशाशी बसून राहते, रात्र झोपत नाही, अशी आई असते. आणि अशी प्रत्येकाची आई, सर्वांची आई अशीच असते, आपल्या मुलांवर जीवापेक्षाही प्रेम करणारी. तर हे झालं आईचं वर्णन, की तिच्या उपकारांची परतफेड कशाने होत नाही, हे खरंच आहे. परंतु परवा माझा एक मित्र माझ्याशी बोलताना सहज असं म्हणाला की आई आणि वडील यातला फरक व्यक्त करतो. असं म्हणाला की आईला काय कसंही गमतीने तो असं म्हणाला की आईला काय फसवता येतं, हे दुर्दैव आहे. आता फसवता येतं म्हणजे काय, तर उदाहरणार्थ वडिलांना तसं फसवता येत नाही सहजगती, पण आईला फसवता येतं. आणि आई आई फसवून घेते. ह्याचे कारण ती म्हणते आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, त्यामुळे ह्याला आपण फसल्यासारखं करायचं किंवा पटकन विश्वास ठेवायचा. आईच्या मुलांवर भाबडा विश्वास असतो. त्या मुलाने काही आईला सांगितलं तर आईला पटतं. आणि वडील तसं समजून घेत नाही याचं कारण असतं की वडील सावध असतात. त्यांना माहीत असतं सगळं की मुलगा किंवा मुलगी हे खोटं सांगत आहे, चुकीचं सांगत आहे, इतर काय अन्य वाढवून सांगत आहे, त्यात अतिशयोक्ती आहे. आपण वडील काळजी करत असतात, काळजीपोटी हे सगळं ते सावध असतात. आणि त्यामुळे काळजीपोटीच वडील लगेच विश्वास ठेवत नाही. म्हणजेच वडील तसे सहजासहजी असे फसत नाहीत. त्यामुळे मूल कुणाजवळ खोटं बोलतो, कुठलीही गोष्ट असेल तर मूल असेल समजा 15 वर्ष 10 वर्षाचं मुलं आहे, 15 वर्षाचं आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे, ते अगदी 25-30पर्यंत त्यांचे सगळे लाड ते आईजवळ असतात. पण आई वडिलांपर्यंत कुठली गोष्ट नेत नाही. अर्थात त्याचे काही तोटेही नंतर सोसायला मिळतात की वडिलांपण न नेल्याने, जसं त्या वाहतूक दुर्वाची जुनीमध्ये येते, ताईला तो भाऊ म्हणतो शेवट की ताई तू मला आईची जागी होतीस आणि प्रत्येक वेळा तू माझ्या आपणावर झाकण घालायचीस, पांघरून घालायचीस आणि बाबांजवळ कधी सांगितलं नाहीस तू, त्याच्यामुळे ही माझ्यावर वेळ आली. परंतु एक आहे की सर्व अपराध माफ करण्याचं ठिकाण कोणतं असेल तर आईचं न्यायालय आहे, आईचं हृदय आहे. त्यामुळे आईच्या हृदयाला उपमा कोणाची देता येत नाही. ते आकाशापेक्षाही अनंत आहे. सागरापेक्षा सागर त्याच्यापुढं काहीच नाही. अनंत अवकाशासारखं आहे आईचं हृदय. त्यामुळेच मुलाला याची खात्री असते की घरामध्ये आपण जायचं आहे, आपल्या अमुक गोष्ट सांगायची आहे, तर ती पहिले आईला सांगितली पाहिजे, मग ती वडिलांना सांगू शकेल किंवा ती माझी बाजू घेऊन वडिलांना ती समजवेल, पटवेल, मान्य करायला लावेल. आणि असं अनेक वेळा घडत असतं. ह्याचे फायदे तोटे नंतर येत असतात, हा विषय वेगळा झाला. पण एकूणच काय, मला ती व्यक्ती म्हणेल त्यानुसार की आईला फसवता येतं दुर्दैवाने, हे खरं आहे. की शाळेतला मुलगा असेल, कॉलेजचा मुलगा असेल किंवा समजा कॉलेजनंतर एक 30शीपर्यंतचा मुलगा असेल, मुलगा मुलगी, तर ते आईला सांगतात आणि आई पटकन विश्वास ठेवते. वडील मात्र अशी विश्वास ठेवत, कारण वडिलांचं भाबडं प्रेम नसतं, आईचं थोडं भाबडं प्रेम असतं. कारण ते मातृहृदय आहे, ते मातृहृदय आहे, हळवं मन आहे. आणि ते हळवं मन आहे, ते पटकन विश्वास ठेवतं. ते आपलं प्रत्येक गोष्टीत मुलाचं हित बघत असतो आणि मुलाला दुखवायची नाही, असू दे असा विश्वास असतो की तो सांगतोय ना, मग ते खरं असणार. किंवा आता हो म्हणून टाकूया, हो म्हणूया. त्याचे दूरगामी परिणाम हे वडील बघत असतात, आई मात्र याचे दूरगामी परिणाम बघत नाही. उद्या काय होईल याचा आई विचार करत नाही.
आई पटकन मुलांना एखाद्या गोष्टीविषयी मुलगा किंवा मुलगी काही म्हणत असेल, अपत्य म्हणत असेल तर हो म्हणून टाकते. ह्याचं कारण दुसरंही असं आहे, ती विचार करत नाही दुर्गमी वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे. बरोबरच आहे ही की दुर्गमी विचार वगैरे करत नाही, पुढचा फार विचार करत नाही. परंतु यामध्ये तिचा स्वार्थ काही दडलेला नसतो. तिचं आईचं मुलावर असलेलं फक्त निस्वार्थी प्रेम आणि आपलं मूल हे आनंदात राहावं, ते सुखात राहावं, ते आपल्याकडून कधी दुखवलं जाऊ नये, हा तिचा या पाठीमागचा हेतू असतो. तिला काही नको असतं. तिला मुलाचा फक्त सुखाचा शब्द हवा असतो. तिला मुलाकडनं फक्त आनंद हवा असतो. तिला मुलाकडनं फक्त प्रेम हवं असतं. बाकी मुलाने तिला काही दिलं नाही तरी तिचं काही मत नसतं. उलटपक्षी मुलगा काहीही बोलला तरी आई सहन करते. काहीही बोलला, उलटपक्षी ती वडिलांना म्हणते त्याला बोलू दे, तुम्ही काही मध्ये बोलू नका, असं असतं. त्यामुळे आईचा त्यात काही स्वार्थ नसतो. निस्वार्थ भावना, निस्वार्थ प्रेम, निर्व्याज प्रेम, निरपेक्ष प्रेम, ते कुणाचं असू शकतं तर ते फक्त आईचं असू शकतं. म्हणूनच आई आणि वडील असा फरक आहे. वडील फार पुढचा विचार करत असतात, ते सावध असतात. आई साधारणपणे आई एवढी भूमिका घेत नाही, कारण आई पटकन विश्वास ठेवते. याचं कारण काय, ती मुलावरती निस्वार्थ प्रेम करत असते. वडील निस्वार्थ प्रेम करत असतात. वडिलांचा फायदा काही नसतो. उलट वडील पुढचा सगळा विचार करत असतात की मुलगा फसतोय का, तो आपल्याला हे चुकीचं सांगतोय, मग तो फसतोय का, तो चुकीचं वागतोय, हे सगळं वडिलांना कळत असतं, म्हणून ते असे बघत असतात. परंतु आईला हे कळतं तरी पण तशी का वागते, तर तिचं भाबडं प्रेम असतं, कारण ते आईचं हृदय आहे, आईचं काळीज आहे. त्याची तुलना कधी कुणाशी होऊ शकत नाही. त्यामुळेच पुराणांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा संस्कृतीने आईचे महत्त्व जे सांगितलेलं आहे ते महत्त्व अनन्यसाधारण आहे, अलौकिक असंच आहे. मंडळी, आपलं काय मत जरूर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.